निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चये सर्व खेदे उडाला. श्रीराम. मन दुःखी असेल तर एखादे चांगले काम करायचा निश्चय केला असेल तरी तो पूर्ण होत नाही, असा सरळ अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. आपल्या सगळ्यांच्या मनात आशा निराशेचा खेळ चालूच असतो. आपल्याला एखादी गोष्ट व्हावी किंवा मिळावी असं वाटणं म्हणजे आशा, आणि तसं झालं नाही की मन निराश होतं. अशा निराश मनाने आपण चांगला विचारही करू शकत नाही किंवा चांगलं वागूही शकत नाही. मन एकाग्र न झाल्याने कामात आणखीनच चुका होऊ लागतात. म्हणूनच निराशा वाटेल असे विचार मनात येऊच देऊ नका, असं समर्थ सांगतात. आज तुला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगते. शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच आदिलशाही, निजामशाहीत महाराष्ट्रातील लोकांना अनेक प्रकारे त्रास होत होता. मातोश्री जिजाबाईंच्या प्रेरणेतून महाराजांनी आपल्या महाराष्ट्रात सुराष्ट्र स्वराज्य निर्मितीचं काम सुरू केलं. अफजल खान, शाहिस्ते खानासारखी संकटं त्यांनी मोठ्या धीटपणे परतवून लावली. परंतु पुरंदरच्या हल्ल्यात मात्र महाराजांचे अनेक सैनिक हुतात्मा होऊ लागले. आपल्या सैन्याची होणारी ही हानी टाळण्यासाठी अखेर महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि मिर्झा रणजीत जयसिंग बरोबर औरंगजेबाची भेट घ्यायची असे ठरले. त्याप्रमाणे अगदी मोजके सैनिक सोबत घेऊन महाराज आणि बालसंभाजी आग्र्याला गेले. औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला. शिवाजी महाराज तडफेने दरबारातून बाहेर पडले आणि आपल्या निवासस्थानी आले. परंतु दगाबाज औरंगजेबाने सर्वांना नजरकैदेत ठेवले. महाराजांना मारण्याचेही विचार औरंगजेबाच्या मनात येत असे, पण जयसिंगाचा मुलगा मानसिंगमध्ये पडल्याने तोही विचार त्याने तात्पुरता दूर केला. राजे मात्र संभाजीसह काहीही करून येथून बाहेर पडायचेच या विचारात होते. औरंगजेबाकडे अनेक अर्ज करून आपल्याबरोबर आणलेली काही मंडळी परत पाठवण्याची परवानगी त्यांनी मिळवली. नंतर हळूहळू आपण आजारी आहोत, त्यामुळे मौलवी साधू यांना फळे मिठाई पाठवतो, आम्हाला आशीर्वाद मिळेल असे सांगून पेटारे पाठवू लागले. सुरुवातीला पेटाऱ्यांची तपासणी होई. हळूहळू तशी तपासणी बंद झाली. तपासणी कमी झाल्याचे लक्षात येताच 2 पेटाऱ्यांमध्ये लपून शिवाजी महाराज व बाळ संभाजी नजरकैदेतून निसटले आणि काही दिवसांनी रायगडात सुखरूप पोहोचले. पण तेही एकटेच. वाटेत जीवाला धोका नको म्हणून बाळ संभाजीला मथुरेत एका घरी ठेवून ते पुढे निघाले. त्यांच्या पाठोपाठ संभाजीही सुखरूप राजगडावर परतला. आता अशा परक्या मुलखात लहान मुलासह शत्रूच्या तावडीत आपण सापडलो आहोत. त्यामुळे अजिबात निराश न होता, खचून न जाता शांत डोक्याने योजना आखल्यामुळेच महाराजांसह सर्वजण सुखरूप राजगडावर परतू शकले. पण जर ते निराश झाले असते, हताश होऊन हातपाय गाळून बसले असते, तर आयतेच औरंगजेबाच्या तावडीत सापडले असते. त्यासाठीच कोणत्याही परिस्थितीत आपले मन प्रसन्न आनंदी ठेवावे. मनात निराशेला जागाच ठेवू नये. शांत डोकं ठेवलं तर कितीही मोठी अडचण आली, संकट आली, तरी त्यातून आपण बाहेर पडू शकतो. श्रीराम आपल्या पाठीशी असतातच असे समर्थ सर्वांना सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.